तुम्हाला माहिती का आज आपल्याला स्पेशल सिक्युरिटी हे बघा स्पेशल सिक्युरिटी आपल्याला आज फक्त एवढे सीटसाठी स्पेशल आहे. नाश्त्यामध्ये जो भेटलाय मुंबईचा वडापाव, कारण की गाडी मुंबईवरून गोव्याला चालली. मला वाटतं गोव्यावर नाही आता काहीतरी गोव्याचं स्पेशल वगैरे भेटलं आहे का नाही असं वाटतंय मला. काय काय पूरक नमस्कार मंडळी, मी विजय स्वागत करतो एका नवीन प्रवासामध्ये. आज मी आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला. आज आपण प्रवास करणार आहोत मुंबई ते गोवा म्हणजेच मडगावपर्यंत. तुम्हाला आठवत असेल आपण एक प्रवास केला होता मुंबई ते सोलापूर, ही जर्नी आपण केली होती आणि त्याच्यानंतर ही माझी सेकंड जर्नी जी वंदे भारतने करणार आहे. नाहीतर मी आत्तापर्यंत मुंबई ते गोवा कधीच ट्रेनने प्रवास केलेला नाही आहे. फक्त मी गेलो आहे रत्नागिरीपर्यंत. पाणी बॉटल्स भरतात आहेत आपल्या ट्रेनमध्ये, बघू शकता तुम्ही पुढे. पण पहिला आपण एक्झिक्युटिव्ह चेअरमध्ये जाऊया आणि तिथलं बघूया आपण सिटिंग वगैरे कशी आहे. एक्झिक्युटिव्ह चेअर्स आणि ह्याचा कलर बघा तुम्ही. अगोदरचा आपण वंदे भारतचा प्रवास केला होता मुंबई ते सोलापूर, त्याच्यामध्ये चेअर्स वेगळे होते, पण ह्याच्यामध्ये तुम्ही कलर्स बघा. तुम्हाला सांगतो मी ह्याच्यामध्ये काय काय. पहिलं हँडरेस्ट आहे, त्याच्यामध्येच जेवणासाठी टेबल आहे. तुम्ही असं करून तुमचं फूड इथं एन्जॉय करू शकता. आणि याच्यामध्ये चार्जिंग सॉकेट्स दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. इथं 110 वॅटचा एक तुम्ही प्लग लावू शकता आणि इथं USB पण आहे. बाकी सेम तसंच ह्या सीटला सुद्धा आहे. आता इथं बघा, इथं एक पेंडल आहे, हा तुम्हाला प्रेस करायचा आहे असं. आणि सीट ही अशी तुमची डायरेक्ट विंडोकडे जाते, बघू शकता तुम्ही. आपल्या गाडीचा जो टायमिंग आहे तो असणार आहे 5:25चा. पुशबॅक सीट्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला. हो, अशा प्रकारे असणार आहेत एक्झिक्युटिव्ह चेअर्स. आणि आता आपण आपल्या C2मध्ये जाऊया. तर ह्याच्यामध्ये तुम्ही सिटिंग अरेंजमेंट बघू शकता. 2x3ची आहे आणि माझा 39 आहे काय. विंडो. अरे काय ACचं पाणी पडायला लागले एकदम. हो हे आपल्याला सीट बघा कोणतं भेटलं आज. ही शपथ हेच आहे का. पण ही आहे आपली ट्रेन आणि त्याच्या बाजूला जी लागली आहे ती लागली आहे मुंबई हैदराबाद. आलेली आहे हैदराबादवरनं मुंबईला आलेली आहे गाडी. आपला 8 तासाचा प्रवास होणार आहे. त्या मस्तपैकी आपण प्रवास करणार आहोत, तुम्हाला सगळं दाखवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर भावांनो, गाडीचे दरवाजे बंद झालेले आहेत आणि मी बाहेर राहिलो होतो, त्याच्यामुळं हे बघा मी बाहेर शूट घेत होतो, त्याच्यामुळं दरवाजे क्लोज झाले होते. आणि फायनली तिथं एक बटन होतं, ते प्रेस केल्यामुळं मला दरवाजा ओपन करता आला, नाहीतर मग मी मुंबईमध्येच राहिलो असतो. तर हा विषय झाला असता. आता ह्या गाडीचा हा एक प्रॉब्लेम बरं का, लक्षात ठेवा. गाडीतनं खाली उतरताय तर विचार करून उतरा, कारण की दरवाजे ऑटोमॅटिक आहेत गाडीचे दरवाजे क्लोज होतात. त्यांना 3 तारखेला बोलवलं होतं, त्यांनाच 27ला बोलवलं होतं. माझा प्रयत्न चालू होता की इनॉग्रेशन जर्नी करायची, पण ठीक आहे कधीतरी नक्कीच होईल. आणि बालासोरमध्ये जी दुर्घटना घडली त्याच्यामुळे ट्रेनचं जे इनॉग्रेशन होतं ते पुढं ढकललं होतं. आणि आता फायनली काल इनॉग्रेशन झालेलं आहे 27 तारखेला. आणि आपण जो प्रवास करतो आहे आज 28 तारखेला. तर आता C5मध्ये चाललो आहे आपण. भूषण तिकडेच आहे, त्याला भेटतोय. हे काय आला, अरे कुठं भेटतोय. सीटूमध्ये तुमच्याकडे ट्रेन चालू होते 3 जूनला, पण काही कारणास्तव चालू होऊ शकली नाही. पण तसं प्रकार पुन्हा घडता का म्हणे रे महाराजा. तुम्हाला माहिती का आज आपल्याला स्पेशल सिक्युरिटी हे बघा स्पेशल सिक्युरिटी आपल्याला आज फक्त एवढे सीटसाठी स्पेशल आहे. तुमचं पण स्वागत. अरे हा बरोबर, आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. नक्की नक्की मटत घेऊन जाऊ एकदाच काय ते. हो का अजून. तर आता आपण दादरमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता दादरचं
रेल्वे स्टेशन 32 ते 5:35च्या दरम्यान दादरचं टायमिंग आहे, पण 5:41 झाले बघू शकता. आणि आता हे डिपार्चर होईल इथून. तर एक फक्त 2 मिनिटाचा हॉल्ट असणार आहे दादरमध्ये आणि त्याच्यानंतर मग पुढचा स्टॉप ठाण्याला थांबणार आहे गाडी. सगळेजण आलेत का, दरवाजे क्लोज झालेत का, तिकडे कन्फर्मेशन भेटल्यानंतर मग इथून आता ट्रेन निघाली आहे. तर ठाण्यामध्ये आपल्या गाडीचा येण्याचा ऑफिशियल टायमिंग आहे 5:52चा, पण गाडी आलेली आहे बघा तुम्ही 6:03 आणि फक्त 2 मिनिटाचा हॉल्ट आहे ठाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पुढचं स्टॉप. आता याच्यानंतरचा पुढचा स्टॉप असणार आहे पनवेल. गाडीमध्ये मला बसल्या बसल्या एक हिंदी न्यूजपेपर भेटलेला आहे, बघू शकता इथं तुम्ही, आणि एक पाणी बॉटल दिलेली आहे. आणि आता बघूया अजून काय भेटतं आपल्याला, चहा भेटतोय काय भेटतं तुम्हाला पुढं पाहायला भेटेलच. आत्ता गाडी आपली ठाण्यामधून निघते. आपल्या मुंबई गोवा वंदे भारतचा ट्रेन नंबर आहे 22229. गोवा ते मुंबई वंदे भारतचा ट्रेन नंबर आहे 22230. असं झालं होतं की जेव्हा मी तिकीट बुक केलं होतं तेव्हा त्याच्यामध्ये जरासा माझा प्रॉब्लेम झाला होता की मला वाटलं की फूड इन्क्लूड केलं तर पैसे वाढतात आहेत, त्याच्यामुळं मी नो फूड केलं होतं आणि तो प्रॉब्लेम झाला. एक गोष्ट कळाली की जे माझे रिकॅन्सलेशन असतात त्याचे चार्जेस असतात 300-350 रुपये, ते धरून माझे 2200 रुपये ते इक्सिगोमध्ये होत होते. त्यामुळे मला वाटलं की फूडचे वगैरे एवढं पकडून तेवढे पैसे होतात का, पण तसं नाही आहे. पण मी नो फूड सिलेक्ट केल्यामुळं आता मला जेवण नाही भेटणार. पण तरी पण मी आता तुम्हाला रिव्ह्यू द्यावा, तुम्हाला दाखवावं की ह्या ट्रेनमध्ये काय काय तुम्हाला जेवण कशा क्वालिटीचं भेटतं आहे ते दाखवण्यासाठी मी आता म्हणलं त्यांना ठीक आहे मला द्या, बाकीचे जे काही चार्जेस असतील फूडचे जेवणाचे काय असतील ते मी तुम्हाला देऊन टाकेल. त्यासमोर आहे गरम पाणी, एक बिस्किट भेटले आणि मसाला चाय आहे. पटकन चहा बघूया, चहाची टेस्ट बघूया आणि तुम्हाला सांगतो मी कशी आहे. ठीक आहे. दिवसापासून माझी इच्छा होती अशा सीट्स आणि असा टेबल असावा एखाद्या ट्रेन जर्नीमध्ये, पण फायनली पनवेलला येण्याचा गाडीचा ऑफिशियल टायमिंग आहे 6:30चा आणि आता टाईम झाला आहे बघा बरोबर 6:40 झालेत. जवळजवळ 10 मिनटं गाडी डिले चाललेली आहे, तुम्ही बघू शकता इथं. आता हे पनवेल रेल्वे स्टेशन आहे. पनवेलला गाडी थांबली, आता ऑटोमॅटिक डोअर उघडतील. इथं बघा तुम्ही, इथं पण CCTV कॅमेरे दिलेले आहेत, इथं पण आहे, इकडे पण आहेत. आता हे दरवाजे उघडलेले आहे. ज्या ठिकाणी रेल्वेचा प्लॅटफॉर्म आहे त्याच ठिकाणाचा दरवाजा उघडतो, बघू शकता डोअर क्लोज झालेले आहे. तर गाडी निघते आता आपली पनवेलमधून. टाईम झाला आहे 6:44. लोकांचे रिॲक्शन बघा ना कसे, सगळेजण ह्याच गाडीकडे बघतात आहेत. वेस्टर्न टॉयलेटमध्ये जाऊया. बघू शकता वेस्टर्न टॉयलेट क्लीन आहे, क्लीन आहे. ऑटोमॅटिक फ्लश आहे, तुम्ही बघू शकता इथं हात ठेवायचा फक्त आणि फ्लश लगेच होणार आहे. इथं तुम्हाला सोप डिस्पेन्सर सुद्धा आहे आणि ऑटोमॅटिक आहे तो, हे बघा ऑटोमॅटिक आहे. या ठिकाणी हँड ड्रायर आहे. तर हे आता आपण पाहिलं वेस्टर्न स्टाईलचं. इंडियन स्टाईलचं बघूया. तर बघू शकता इथं सुद्धा सोप डिस्पेन्सर दिलेला आहे. या ठिकाणी हँड ड्रायर आहे. ओके, इंडियन स्टाईलमध्ये सुद्धा ऑटोमॅटिक फ्लश दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा इथं हात ठेवलं की रेड होणार आणि डायरेक्ट पाणी येणार. अशा प्रकारे सध्याची ही सुविधा दिलेली आहे. आज मुंबईवर इनॉग्रेशन केलं, तुम्ही सगळे प्रयत्न केले. तर आता आपण रोहा क्रॉस केला आहे. रोहापर्यंत सेंट्रल रेल्वेची हद्द आहे आणि रोह्याच्या पुढं कोकण रेल्वेची हद्द सुरू होते. म्हणजे सेंट्रल रेल्वे जी स्टार्ट होते स्पेशली कोकण रेल्वे रूटवर ती लोह्याला समाप्त होते. लोह्यापर्यंत सियाचा स्टाफ असतो, दिवा सावंतवाडी म्हणा, मांडवीचा नाही, मांडवी आता पूर्ण सियाचा स्टाफ येऊन ते रत्नागिरीपर्यंत. तसा नेत्रावती चेंज होतो. पुढे दादर तुतारी आयडिया नाही, पण नेत्रावती कन्फर्म होतो. आता ही जी लाईन लागली आहे ना रोह्याच्या पुढे टिल ठोकूरपर्यंत ती कोकण रेल्वे, म्हणजे मँगलोरच्या अलीकडे स्टॉप. मँगलोरपर्यंत केरळचा स्टॉप जातो, म्हणजे मँगलोर जंक्शन मँगलोर सेंट्रलपर्यंत. पुढे साऊथ चालू होते. आता भूषण दादा आहे बरोबर म्हणल्यावरती नक्कीच जरूर पहिली भेट झाली ती आपली तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर आपण भेटलो होतो तो गगनबावड्यामध्ये.
आणि आता ही सेकंड भेट आहे आमची आणि तसं त्याच्यानंतर आमचा कॉन्टॅक्ट चालूच आहे, बोलणं वगैरे चालूच आहे की कशी रेल्वे काय आणि काय. आम्ही बोललो होतो की आणि- एखादी कोलॅबोरेशन ट्रिप करू. हा, आता आणि- एसटीची झाली नाही हा. पण रेल्वेची झाली, ती सुद्धा रेल्वे- वंदे भारतची आणि ते पण मुंबई गोवा. तर मंडळी आता आपण अशा टॉयलेटपाशी बसलो आहोत जो राऊंड शेपमध्ये तुम्ही बघू शकता आणि ॲटोमॅटिक आहे, सेन्सरवाला आहे. आणि आम्ही आता वेटिंगला आहे दोघं जण गेलेत कोणतरी. पहिला माझा नंबर मग घ्या, नाही पहिला ह्याचा नंबर मग माझा नंबर आहे. ज्या ठिकाणी दोनच फक्त अलाउड आहे, ज्या ठिकाणी केबिन असतो ना लोको पायलटचा, हां, त्याच ठिकाणी आणि एक तिकडं हां त्या साईडला पुढच्या साईडला ट्रेन मॅनेजर फर्स्ट आणि सेकंड हां. लास्ट म्हणजे हां बरोबर, पहिल्या डब्यामध्ये आणि शेवटच्या डब्यामध्ये असे दोनच टॉयलेट आहेत फक्त अशा प्रकारचे. बाकी तुम्हाला नॉर्मली तुम्हाला जे मी पहिले दाखवले तसेच बाकी सगळ्या डब्यामध्ये तसेच. आणि जास्त काही मोठी ट्रेन नाही आहे, फक्त 8 डब्यांची. 8 डब्यांची का बरं आहे बरं? 8 डब्याची का माहिती आहे, कारण आता जवळपास 70 वंदे भारत लॉन्च होणार आहे आणि त्यासाठी सगळा एकदम फायदा नाही म्हणून 8 सुरुवात केली आहे. आणि आपली कोकणातली अशी आतापर्यंत 20 वंदे भारत लॉन्च झाले आहे, तर कोकणातली पहिली अशी वंदे भारत आहे जी 8 डब्याची. अच्छा, नाही आतापर्यंत 18 झाले होते पहिले, 16. सोमवारपर्यंत 18 होते. 18 हां, आणि नंतर मग 5 त्याच्यामध्ये आता 5 वाढले, म्हणजे बाकी- टोटल झाले 23. हां. तर आता टोटल जेवढे पण तुम्ही बघा आता जेवढे पण इलेक्ट्रिफाय झालेले आहे, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी विद्युतीकरण झालेले आहे रेल्वेच्या ठिकाणी, त्या सगळीकडे वंदे भारत ही पोहोचलेली आहे. तर हे आता आता कोणतं आपलं स्टेशन आलं वीर, ज्या ठिकाणी कोकण रेल्वेचा डबल ट्रॅक समाप्त होतो. ओके. इथपर्यंत डबल ट्रॅक आहे, पुढे सिंगल लाईन आहे. पूर्ण सिंगल लाईन आहे हा, पूर्ण. पूर्ण सिंगल लाईन अरे. तो मंगळूरपर्यंत. हां, तो बघा समोर मुंबई गोवा हायवे. आता बघा दरवाजा ओपन करतात. आता असं हात लावलं की ओपन होतंय आणि आतमधनं क्लोज होतंय. आतमध्ये पण तसंच आहे ना? मध्ये कसं आहे, आता या ठिकाणी अनलॉक हा. जर आपला बंद करायचं आहे मग लॉक करायचं. तर हे आता लॉक झालंय. लय स्लो आहे रे. थांबाय बोलत होते. सगळ्यात भारी आहे. तर आता आपण सावित्री नदी क्रॉस करतोय. नाश्ता आलेला आहे, याच्यामध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवणार आहे. पहिलं बघा, हे आहे हल्दीरामचा चिवडा, लाईट चिवडा. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे मेथी थेपला. 2 दिले त्याच्यामध्ये, हल्दीरामचे 2 चिवडे दिलेत. परत एक ज्यूस दिलेला आहे. हे काय पोहे असतील ना, पोहे किंवा उपीट असेल, ओपन केलं ते समजेल तुम्हाला. आणि पुन्हा एक चहा दिलेला आहे आणि टोमॅटो केचप आणि टिश्यू. तर हे सध्या नाश्त्यामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. नाश्त्यामध्ये जो भेटला आहे मुंबईचा वडापाव, कारण की गाडी मुंबईवरून गोव्याला चालली. मला वाटतं गोव्यावरून येताना काहीतरी गोव्याचं स्पेशल वगैरे भेटलं आहे का नाही? असं वाटतंय मला. गोव्यांचं स्पेशल काय काय नाही. पूरक भेटणार हे परक काय ते पूरक नको बोलायला, जाऊ दे. मला तर असं वाटतं याच्यात मालवणी स्पेशल काहीतरी दिलं असतं ना, हा. cookies अजून भेटले असते या ट्रेनला. पैसे अजून वाढले असते मग त्याच्यामध्ये. ही ट्रेन मडगावला जाते आणि कोकणातून जाते पूर्ण. हा. मग इकडे मालवणी लँग्वेजची हे गावणे जे- बिवणे दिले पाहिजे होते. जे बोलतात ते असायला पाहिजे होतं ना, तसं काही नाहीये. तर मित्रांनो, या मग नाश्ता करूया, वडापाव खाऊया. एक तुम्ही खावा, एक मी खातो. आता याच्यामध्ये तुम्हाला काय टेस्ट सांगणार आहे मी? वडापाव तर तुम्ही खाल्लाच असेल, बाकी थेपला बघूया आपण. मी जेव्हा तिकीट बुक केलं ना, त्याच्यामध्ये मी ऑप्शन होतं फूड सिलेक्ट, नॉन सिलेक्ट काय ते. मी नॉन फूड केलं, त्यामुळे माझं फूड आलं नाही. आणि मग माझा भूषणदादांनी मला जॉईन करायला सांगितलं, त्याच्याबरोबर मी नाश्ता करतोय. हे बघा, थेपला वगैरे वडापाव वगैरे आम्ही दोघं एकत्र खातोय. थँक्यू ऑफर केल्याबद्दल. नाही, शेवटी आम्ही कसं मध्ये का कोकणी माणसं आहोत. इकडं आपण स्वतः उपाशी राहू पण दुसऱ्याला उपाशी राहू नाही देणार. वा, दिल जितली आहे तुने. तर आता आपण आलो आहोत खेडमध्ये आणि आता डोअर ओपन होईल. दरवाजा ओपन झालाय आणि मुंबई नंतर आपलं पहिलं पाऊल
खेडमध्ये पडलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि आत्तापर्यंत गाडी ऑन टाईम आपली पोचलेली आहे खेडमध्ये येण्याचा टायमिंग आहे. तर आपल्या गाडीचा खेडमध्ये येण्याचा टायमिंग आहे 8:50चा ऑफिशियल, आणि बरोबर ऑन टाईम गाडी आलेली आहे खेडमध्ये, आणि एक पण क्रॉसिंग नाही लागलेला आपल्याला. तर बघू शकता हे खेड, पुढचं स्टॉप रत्नागिरी. बहुत झाले दोर. आत्तापर्यंत वंदे भारतच्या इतिहासात असं कधीच झालं नाही की एकदम म्हणजे अख्खी ट्रेन अख्खीची अख्खी बुक झाली आणि तुम्हाला आता कन्फर्म सीट भेटणारच नाही आहे. कारण की 19 सप्टेंबरला गणपती आहेत आणि ही गाडी मुंबईमधून गोव्याला जाणार आहे. त्याच्यामुळं चाकरमान्यांनी अख्खीची अख्खी ट्रेन बुक केलेली गणपतीसाठी. नॉनव्हेजमध्ये नाश्त्यासाठी तुम्हाला दाखवतो काय मिळाले. हे बघा ऑमलेट आणि वडा. हे कुठं कॉम्बिनेशन असतं का? ब्रेड पण आहे, ब्रेड आपलं ऑमलेट आणि वडा. पण वड्याचा काही संबंधच येत नाही ना. चलो ठीक है, कोई प्रॉब्लम नहीं, कोई प्रॉब्लम नहीं. हे तुला ये चिपळूण आला चिपळूण. भाई तुला माहिती नाश्ता कमी दिले, तुला ते चिवडा नाही दिला 2 पॅकेट. चिवडा संपला वाटतं प्रत्येकाला बनवून दिल्यामुळं. बरोबर. इधर खा. तर एक सांगायचं होतं, वडापाव दिले त्यांनी, बरोबर आहे, मान्य आहे आम्हाला, ठीक आहे द्या, पण त्याच्याबरोबर मिरची तरी द्या, चटणी तरी द्या, सॉस दिलाय. वडापावला काहीतरी किंमत राहिली का? म्हणजे मी नावं ठेवत नाही, पण द्यायला पाहिजे होतं अशी अपेक्षा आहे. माझ्या सीटवर तर मी बसलोच नाही आहे. खेडच्या अगोदरपर्यंत बसलो होतो, पण त्याच्यानंतर मी भूषण बरोबर बसलो. आणि आता थोड्या वेळ जरा इथं बसूया, आनंद घेऊया प्रवासाचा. बाकी फक्त आता राहिलं जे आहे सांगण्याचं, तिकीट सांगायचं राहिलं आहे, तिकीट फेअर आणि ह्या गाडीचा टायमिंग काय, कोणत्या कोणत्या दिवशी तुम्हाला ही ट्रेन अवेलेबल असणार आहे. पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वच्छता ठेवली जाते गाडीमध्ये. आणि हे आत्ताचंच नाही तर मी मुंबई सोलापूर वंदे भारतमध्ये पण जो प्रवास केला त्याच्यामध्ये सुद्धा स्वच्छता मेंटेन ठेवली होती. आणि आता जो हा बोगदा आहे हा सगळ्यात मोठा बोगदा आहे. जवळजवळ 6 किलोमीटर अंतर आहे ह्या बोगद्याचं. बोगद्याचं नाव आहे करबुडे बोगदा. तर मंडळी ह्याला आहे रत्नागिरी आणि तुम्ही बघू शकता जोरात असा पाऊस सुरू आहे रत्नागिरीमध्ये. पावसाने आपलं स्वागत केलेलं आहे रत्नागिरीमध्ये. बाकी आता इथून आपला स्टाफ चेंज होणार आहे. आता जे मुंबईपासून रत्नागिरीपर्यंत ट्रेन येऊन आले ते आता इथून पुन्हा मुंबईला जाणार आणि इथून दुसरा स्टाफ येणार. तो स्टाफ आता आपल्याला मडगावला घेऊन जाणार. वेळापत्रक सांगायचं झालं तर आठवड्यातील 3 दिवस गाडी धावणार आहे. CSMT ते मडगाव सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशी धावणार आहे. हे मान्सूनचं वेळापत्रक सांगतोय. मडगाववरून CSMT साठी मंगळवार, गुरुवार आणि शनिवार अशी गाडी धावणार आहे. CSMT वरून गाडीचा निघण्याचा टायमिंग आहे 5:25. तुम्हाला मडगावला 3:30 सोडणार आहे. 12:20 मडगाववरून गाडी सुटण्याचा टाईम आहे आणि तुम्हाला CSMTला 10:25 सोडेल. तर हे गाडीचं मी तुम्हाला वेळापत्रक सांगितलं मान्सूनमधलं. आणि विदाऊट मान्सून गाडी आठवड्यातील फक्त 1 दिवस सुट्टी होणार आहे. बाकीचे 6 दिवस गाडी धावणार आहे. CCचा चार्जेस आहे 1,815 रुपये. ECचे चार्जेस आहेत 3,360 रुपये विथ फूड. तर चला गाडी निघते आता आपली. आता टाईम बघा तुम्ही 10:43 झाले. अरे काय चाललंय यार नुसतं गडबड धावपळ. गाडीचा टाईमच तेवढा आहे, काय करणार आपण. हा ना, 5 मिनिटात तुम्हाला काय काय दाखवणार. जेवढं शक्य आहे तेवढं तर दाखवत आहे. भावांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल, मेहनत तर लागते, जरा लाईक तर नक्कीच करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच ब्लॉगसाठी. बाकी अजूनसुद्धा पाऊस चालू आहे रत्नागिरीमध्ये. 45 गाडीचा निघण्याचा ऑफिशियल टाईम आहे आणि आता टाईम बघा किती झाला आहे. आता वाजले 10:46 झाले क्लोज. बंद. त्याची ऑर्डर होती काहीतरी ऑर्डर घेऊन आला होता.
आणि ऑर्डर राहिली, दरवाजे बंद झाले. जे लोको पायलटचं कॅबिन आहे ते सुद्धा या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं ह्या डब्याची बसण्याची आसन क्षमता आहे फक्त 44. आणि तुम्हाला आता इथे दिलेलं आहे बघा या ठिकाणी 2 सीट 44. आपण पुढच्या डब्यामध्ये जाऊया आणि पुढच्या डब्यामधली आसन क्षमता बघूया. आणि आता मी दुसऱ्या डब्यामध्ये आलो, जो नॉर्मल डब्बा आहे. त्याच्यामध्ये बसण्याची क्षमता आहे ती आहे 78. आता हे आपण पाहिलं CCचं. आता आपण ECचं बघूया, एक्झिक्युटिव्ह चेअर्सचं. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आसन क्षमता आहे 52. तर मंडळी पोचलो आहोत आता आपण कणकवलीमध्ये आणि बिफोर टाईम गाडी आली आहे. आता वाजले आहेत 12:33. गाडीचं इथं येण्याचं ऑफिशियल टायमिंग आहे 12:45 आणि सुटण्याची वेळ आहे म्हणजे फक्त 2 मिनटं हॉल्ट आहे आणि 12:47ला लगेच गाडी निघते. तर मला वाटतं की आता जरा बराच वेळ गाडी थांबेल कारण की बिफोर टाईम आलेली. त्याच्यानंतर आपल्याला थिविम लागेल आणि नंतर मग मडगाव. पर्सनली इच्छा आहे की AC पेक्षा मी आपल्या साध्या गाडीने जाणं पसंत करेल कारण की हा जो रूट आहे मुंबई ते मडगाव काय रूट आहे म्हणजे पावसाळ्यात तर काय वेगळीच मजा असते त्याची. फक्त मला एक ब्लॉग बनवायचा होता, ह्या रूटचा अनुभव घ्यायचा होता म्हणून मी हा ब्लॉग बनवला आहे. समोरची ट्रेन आहे, मरुसागर पण नाही, कानपूरचा वॅक्स ही ट्रेन आहे चंडीगड मडगाव. आणि मस्तपैकी इथे फोटोशूट चाललेलं आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता आता आपण कणकवली क्रॉस केलेलं आहे आणि आपल्याला नॉनव्हेजमध्ये काय आहे बघा, राईस आहे, चपात्या आहे, दही आहे, लोणचं आहे, चिकन आणि डाळ. मला एक गोष्ट कळत नाही चिकन बरोबर डाळ का दिली आहे काय माहिती नाही. आता हे दाखवलं तुम्हाला मी, हे दाखवलं नॉनव्हेज. आता आपण व्हेज पण बघूया. व्हेजमध्ये काय आहे तुम्हाला दाखवतो मी. व्हेजमध्ये बघा काय आहे, डाळ आहे, चपाती, दही, राईस आणि हे काय आहे पनीर आहे. तर एवढं तुम्हाला व्हेजमध्ये ऑप्शन आहे. सकाळी नाश्ताचा होता तो जरासा ॲव्हरेज होता पण आताचं जेवण चांगलं आहे. ओके हे चांगलं आहे. आहे ना, हे चांगलं आहे. रेटिंग किती? रेटिंग वडापावला 5 पैकी 2 आणि ह्याला 10 पैकी 9. हो ओके. जेवण करतोय आपण जेवण करतोय आणि बाहेर वातावरण बघा तुम्ही आणि फिलिंग जबरदस्त मस्त वाटतं. सगळेजण आम्ही एकत्र जेवण करतोय. कोकण रेल्वेच्या रूटवर मान्सून मध्ये मजा घ्या, वंदे भारतची खरी मजा आहे. फूडमध्ये आईस्क्रीम पण भेटलेलं आहे. हे आणि या ठिकाणी होते मोरचं आहे आईस्क्रीम. पुढे तर आपले दुसरं क्रॉसिंग आहे या आहे जनशताब्दी एक्सप्रेस. तर थिविमला बऱ्यापैकी प्रवासी उतरत आहेत तुम्ही बघू शकता. इथं गाडी निघाली आता आपली थिविममधून. टाईम झाला आहे 2:27. ऑन टाईम गाडी निघालेली. तर मंडळी आपण CC क्लासचा तर अनुभव घेतलेलाच आहे पण आता फ्रीमध्ये आपण EC क्लासचा अनुभव घेतोय एक्झिक्युटिव्ह चेअरचा. तुम्ही बघू शकता आपण समोर व्ह्यू बघतोय. फायनली मित्रांनो पोचतोय आपण आता मडगाव स्टेशनला म्हणजेच गोव्यामध्ये. आणि आत्तापर्यंत तुम्हाला प्रवास कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला पोचण्याचा टाईम मी सांगेलच पण ब्लॉग तर मी असं वाटतंय एंड करावा आता. फायनली मित्रांनो पोचला आहोत आपण गोव्यातील मडगावमध्ये. आपण सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून 5:25 निघालो होतो आणि आता टाइम झालाय बघा 3:09. गाडीचा ऑफिशियल टाइम आहे 3:15. पण गाडी बिफोर टाइम आलेली आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा प्रवास कॉमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि आपण जवळपास साधारण 600 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. कधी भविष्यात इथून मडगावपासून आपण पुढे कारवार वगैरे असा पण प्रवास करूया. बघू कधी भेटती तशी संधी प्रवास करण्याची. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. बाय बाय, सायनिंग ऑफ. जय महाराष्ट्र. चला.